श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार का, जाणून घेत पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, 10वी 12वी सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स भेटतील. अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सर्च करा. त्याचप्रमाणे पीडीएफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार का, अशा प्रकारचा प्रश्न तयार होतोय. त्याचप्रमाणे विरोधकांची नेहमी टोलेबाजी तीच असते की लाडकी बहीण योजना लवकरच बंद होणार आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेविरुद्ध मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. मंगळवारी म्हणजेच उद्या याची सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता सर्वांचं त्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता स्थगित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे. नवी मुंबईतील जे सीए आहेत नावेद मुल्ला यांनी ही याचिका दाखल केलेली आहे. ही योजना म्हणजे सर्वसामान्यांच्या पैशांचा अपव्यय आहे, त्यामुळे याला स्थगिती द्यावी. यामध्ये अनेक त्रुटी आहेत असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, कोर्ट काय निर्णय घेईल? उद्या कोर्टात याची सुनावणी होणार आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी तुम्हाला मी अपडेट देणार आहे. चॅनलशी कनेक्ट राहा. कोर्टाने काय निर्णय दिला पाहिजे, लाडकी बहीण योजना बंद झाली पाहिजे का नाही, कमेंट मध्ये नक्की कमेंट करा. सीए नावेद मुल्ला यांनी ही याचिका केलेली आहे आणि तातडीची सुनावणी उद्या होणार आहे. तर कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींचा पहिला हप्ता मिळण्याची संभाव्यता आहे. त्यातच आता कोर्टात हे प्रकरण गेल्यामुळे पहिला हप्ता हा स्थगित होणार का, असा प्रश्न तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेची तरतूद आम्ही पुढील मार्च महिन्यापर्यंत करून ठेवण्यात आलेली आहे. विरोधक नेहमीच सांगत असतात की लाडकी बहीण योजना 2 महिन्यापर्यंत चालेल. राज्य सरकारकडे पैसे नाही आहेत, राज्य सरकारच्या तिजोरीत कर्जबाजारी आहे, परंतु आम्ही पुढच्या मार्च महिन्यापर्यंत त्याची आर्थिक तरतूद केलेली आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे. त्यातच आता कोर्टात प्रकरण गेल्यामुळे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात प्रसिद्धी पावलेली आहे. यातच आता कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तर वेळोवेळी अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. मी प्रत्येक अपडेट तुम्हाला देणार आहे. तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला का डिसअप्रूव्ह, कमेंट मध्ये नक्की कमेंट करा. त्याचप्रमाणे 1 रुपया तुमच्या खात्यावर आलाय की नाही कमेंट करा. ज्यांच्या खात्यावर 1 रुपया आलेला आहे याचा अर्थ त्यांच्या खात्यात 2-3 दिवसात हप्ता पडण्याचे चान्सेस आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. परत भेटूयात नवीन अपडेट्स. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.